जीवन कसं जगावं हे वारी शिकवते. आणि एक सांगतो, शिस्त जर पाहायची असेल तर वारीत या. समाजातला एकरूपतेचा बंधुभाव जर पाहायचा असेल, समाजातली समानता पाहायची असेल तर वारीमध्ये या. 18 पगड जातीतल्या कोणत्याही जातीतला आणि कोणत्याही पंथातला असू द्या, जिथं माऊली म्हणून हाक मारले जाते ती आमची पंढरीची वारी असते. तिथं जातपात महिला असो पुरुष असो, फक्त माऊलीच हा वारीतला सगळ्यात मोठा गुणधर्म आहे मायबाप. आणि माझी तरुण मुलांना विनंती, जास्तीत जास्त तरुणांनी या वारीमध्ये सहभागी व्हावं. कारण जो वरी सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाय तव तो आपले सोयीत साईन, तीर्थयात्रे जाय चुकू नको, हातपाय ठणठणीत आहेत तोपर्यंत वारी करावी. कारण ज्यांनी वारीची परंपरा मायबाप माझ्या जीवीची आवडी, त्या ज्ञानोबाऱ्यांचं वय होतं 16 आणि तुकोबाऱ्यांनी वैकुंठ गमन केले 42. वारी करण्याचं खरं वय 16 ते 42. ही तरुणांची वारी मायबाप. म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्या वारी सोहळ्यामध्ये तरुण मुलांची जास्त संख्या पाहायला मिळते.